जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट प्रत्येकाने जॉईन व्हायचंय। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे। तर यातलंच आजचं आपला 8 नंबरचं सेशन आहे। चला आज शनिवार, ठीक आहे। तर आज आपलं लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात अपलोड होत आहे। हे लेक्चर मी काल रेकॉर्ड करून ठेवलं होतं आज तुमच्यासाठी, तुमचा अभ्यासाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तुमच्यासाठी अपलोड करत आहोत। तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, नाहीतर संपेल लेक्चर तरी म्हणाल की मॅडम आमच्याशी बोलत का नाहीये, म्हणून स्टार्टिंगला सांगितलेलंच नेहमी चांगलं असतं। चला लेक्चर शेअर करा, ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचे। आपण फटाफट आपल्या प्रश्नांवर जाणार आहोत। चलो सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला, काय दिसतोय प्रश्न समोर तुम्हाला? तर बघा, जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात? सिद्ध शब्द, साधित शब्द, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द। जा, ये, कर, बस, बोल, पी हे शब्द काय आहेत? जाण्याची क्रिया, येण्याची क्रिया, करण्याची क्रिया, बसण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया, पिण्याची क्रिया। तर हे काय आहे? मूळ प्रत्ययरहित मूळ शब्द आहेत, सिद्ध धातू आहेत, याला आपण सिद्ध धातू म्हणतो, बरोबर। परंतु इथं पर्याय दिलेलंच नाहीये, मग आपल्याला फक्त सिद्ध शब्द याचीच निवड इथं करायची असते। पर्याय कुठला योग्य? मग हे काय? सिद्ध म्हणजे मूळ शब्द आहेत हे, म्हणून यांना सिद्ध शब्द म्हटलं जातं। पर्याय पहिलाच योग्य। जाऊयात पुढच्या प्रश्नावर। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा। क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। प्रयोजक क्रियापद, अकर्मक क्रियापद, शक्य क्रियापद, संयुक्त क्रियापद। काय येईल बरोबर? मी गावाला जात आहे, काय दिसतं इथे? एकटच क्रियापद म्हणजे मी गावाला जातो। दुक्त क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद, म्हणजेच काय असतं वाक्यामध्ये? दोन दोन वेगवेगळे शब्द असतात, एकामध्ये धातू असतो, त्याला प्रत्यय देखील लागलेला असतो, पण तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला आपण फक्त धातू साधित म्हणतो। म्हणजेच जा हा धातू झाला, त्याला प्रत्यय लागलाय, प्रत्यय म्हणजे साधित। जात हा धातू साधित शब्द झाला, आहे हे काय झालं आपलं? सहाय्यक क्रियापद झालं। धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू आपलं काय बनतं? दोघांचं मिश्रण केल्यावर संयुक्त क्रियापद बनतं, म्हणून पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय चौथा योग्य। जात आहे हे पूर्ण दोन्ही एकत्र घेतल्यावर संयुक्त क्रियापद होतं, फक्त आहे म्हटलं तर सहाय्यक क्रियापद, फक्त जात म्हटलं तर धातू साधित। कळालं? आलं लक्षात? पर्याय चौथा योग्य। शेअर करायचे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, आणि ज्यांना आवडते त्यांनी लाईक देखील करून घ्यायचे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आपण सहलीला जाऊ या वाक्यातील क्रियापदाचा भावार्थ ओळखा। आपण सहलीला जाऊ, काय आहे याच्यामध्ये? आज्ञा दिली आहे का? विद्यार्थ आहे, संकेत आहे की भविष्यकाळ आहे? काय केलेलं आहे इथे? जा म्हणून आज्ञा दिली आहे का? नाही, जावे विद्यार्थी आहे, वाविवे प्रत्यय आहे, संकेतार्थ जर तरचा संबंध आहे, भविष्यकाळ आपण सहलीला जाऊ, भावार्थ कुठला असणार आहे? आपण सहलीला जाऊ हे काय आहे? तर आपल्या विद्यार्थी क्रियापदामध्ये आपली कर्तव्य, आपल्या योग्यता, आपली शक्यता, तर्क, अनुमान सगळं कशामध्ये येतं? विद्यार्थीमध्ये येतं। त्याच्यामुळे इथे सुद्धा पर्याय कुठला बरोबर आहे? प्रत्येक वेळी वाविव्य प्रत्यय असणं गरजेचं नसतं, आणि कधी कधी नकारात्मक वाक्य असतात तेव्हा सुद्धा वाविव्य प्रत्यय नसतो, ठीक आहे। त्यामुळे पर्याय दुसरा इथे योग्य आहे। भविष्यकाळ येईल परंतु जाणार वगैरे असं क्रियापद तिथे पाहिजे होतं, जाणार आहे वगैरे, ठीक आहे। नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण। देशी शब्द नसलेला पर्याय शोधा। देशी शब्द नसलेला पर्याय खालील 4 पर्यायांमध्ये कुठला आहे? घोडा, चिमणी, रेडा, गाय।
जो देशी शब्द नाही, देशी शब्द म्हणजे आपल्या बोलीभाषेतील शब्द, बोलीभाषा म्हणजेच प्राकृत शब्द, ज्या शब्दांची निर्मिती उत्पत्ती आपल्याला माहिती नसते, आपले पूर्वज ते शब्द बोलायचे म्हणून आपण ते शब्द बोलतोय, पण ते शब्द कुठून घेतले, कसे घेतले, कुठल्या भाषेतून घेण्यात आले आपल्याला काहीच आतापिता नसतो, बरोबर, ते सगळे असतात देशी. घोडा, चिमणी, रेडा हे देशी शब्द आहेत, त्यांच्यामध्ये गाय शब्द बसत नाही, म्हणून पर्याय कुठला योग्य आला आपला, पर्याय चौथाच योग्य. चला पुढे. खालील शब्दातील अनेक वचनी शब्द कोणता? अनेक वचनी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. कुठला शब्द अनेक वचनी दिसतोय? पुस्तक, पेन्सिल, कागद, वही. अनेक वचन कुठल्या शब्दाचं होतंय की जो एक वचनामध्ये पण आहे, अनेक वचनामध्ये पण आहे? कुठला दिसेल तुम्हाला? बघा, पुस्तकचं अनेक वचन पुस्तके होतं, म्हणजे हे एक वचनात आहे. पेन्सिलचं अनेक वचन पेन्सिली होतं, म्हणजे हा सुद्धा एक वचनात आहे. वहीचं अनेक वचन वह्या होतं, म्हणजे हा एक वचनात आहे. कागदचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच राहतं, कागदचं कागदे होत नाही. किती कागदे केलेत? मला 2 किलो कागद द्या, मला एकच कागद द्या, मला 4 कागद द्या. एक असू दे किंवा 4 असू दे, कागदचं कागदच राहतं ना, म्हणजे हा शब्द दोन्ही वचनामध्ये सारखा राहतो, म्हणजे इथं अनेक वचनी सुद्धा वापरू शकतो, कारण तिघांचंही अनेक वचन वेगळं आहे. म्हणून पर्याय कुठला योग्य? आपला पर्याय तिसराच योग्य. जाऊयात पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अगर कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय? विकल्प बोधक, समुच्चय बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक. काय येईल? अगर हे काय आहे? तुला हे हवे की ते हवे? तुला हे पाहिजे अगर ते पाहिजे, तू इकडे जा अगर तिकडे जा, दोघांपैकी एकाचीच निवड एका वेळी करायची असते, त्यावेळी आपले कुठले अविकारी शब्द आपण वापरणार? किंवा, वा, अगर, नाहीतर, की यासारखे शब्द आपण इथे वापरणार. यातला अगर इथे दिलेला आहे, म्हणून विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा हा अविकारी शब्द आहे, म्हणून पर्याय पहिलाच योग्य. क्लिअर? लेक्चर शेअर करायचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. चला बरं. चला पटकन सेशन शेअर करा प्रत्येकाने. जाऊयात पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लवकर, लवकर पूर्ण एकच शब्द आहे, या शब्दाची जात ओळखा. लवकर हा शब्द काय आहे? क्रियापद, सर्वनाम, क्रिया विशेषण, कर्ता. काय येईल बरोबर? तू लवकर लवकर पोलीस हो. पोलीस होण्याची क्रिया आहे. कधी हो? लवकर. क्रियेबद्दल विशेष माहिती कालवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. इथं फक्त मुख्य प्रकार विचारलाय, म्हणून क्रिया विशेषण अव्यय पर्याय तिसरा आपला इथे योग्य आहे. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. नीलकंठ हा शब्द कुठल्या समासामध्ये येणार आहे? द्वंद्व समास, बहुव्रीही समास, कर्मधारय समास, द्विगु समास. नीलकंठचा विग्रह काय होतो? निळा आहे कंठ ज्याचा असा तो, दोन पदावरून तिसऱ्या एकाच पदाचा बोध होतो, शंकर महादेव. बरोबर, म्हणजे हा काय झाला आपला? बहुव्रीही समास झाला. कोणता बहुव्रीही माहितीये? निळा आहे कंठ, निळा आणि कंठ कुठलाच प्रत्यय लागत नाही, म्हणून हा समानाधिकरण बहुव्रीही आहे. विभक्ती बहुव्रीही मध्ये येतं ना, व्याधिकरण आणि समानाधिकरण, तर हा समानाधिकरण मध्ये येतो. पर्याय दुसरा योग्य. चलो नेक्स्ट जाऊयात आपण. दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? साधित शब्दांचे प्रकार मला वाटतं याच्या आधी पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे. साधित शब्द उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक असे 4 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर दगड बिगड कशामध्ये येतो? बघा, पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती होत असताना फक्त अंशात्मक बदल झालाय, म्हणजे पहिल्याच शब्दामध्ये बदल झालेला आहे,
अंशात्मक बदल म्हणून हा आहे आपला अंशाभ्यस्त शब्द. ओके, बघा मग अंशाभ्यस्त शब्द कशामध्ये येणार? अभ्यस्तामध्ये येणार. अभ्यासाचे 3 प्रकार, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर त्या 3 प्रकारांमधल्या अनुकरणवाचक मध्ये अंशाभ्यस्त मध्ये येणार. पर्याय पहिलाच योग्य. अनुकरणवाचक म्हणजे आवाजांचा बोध होतो, नादानुकारी शब्द. फॉर एक्झाम्पल तुरु त्याच्यामध्ये येतं. चला नेक्स्ट जाऊया आपण. पुढील पैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही? प्रत्यय साधित कुठला शब्द नाहीये तो आपल्याला ओळखायचा आहे. लेखक, पुकार, झोपाळू, पथिक. पथ, पथिक, झोप, झोपाळू, लेख, लेखक. पुकार हा मूळ शब्द, याला कुठलाही उपसर्ग किंवा याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये. ठीक आहे, पुकार हा प्रत्यय साधित शब्द नाही, म्हणून पर्याय दुसराच इथे योग्य. चला पुढे. आज करमतंय का? नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? विधानार्थी, आज्ञार्थी, इच्छार्थक आणि मिश्र वाक्य. तर हे वाक्य आहे आपलं विद्यार्थी, पण मॅडम पर्यायच दिलेला नाहीये विद्यार्थी. तर बाळांनो, विद्यार्थीलाच दुसरा शब्द आहे पर्याय शब्द इच्छार्थक वाक्य, कारण याच्यामध्ये आपल्या इच्छेचा बोध होतो ना. आपल्या योग्यता, शक्यता, कर्तव्य, इच्छा, अंदाज वगैरे सगळं विद्यार्थीमध्ये येतं. विद्यार्थी दिलेला नाहीये, पण त्याचा पर्यायी शब्द दिला इच्छार्थक वाक्य. वावेवे प्रत्यय आहेच, त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य? आपला पर्याय तिसरा इथे योग्य आहे. चला जाऊया पुढे. नवीन बॅच टिक्कर मराठीची 12वी बॅच झाल्याच्या नंतर सक्सेसफुल 12 बॅच झाल्यानंतर 13वी बॅच टिक्कर मराठीची येत आहे. ठीक आहे, पोलीस भरतीची बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकवले जाणारी आपली बॅच असणार आहे. तर या बॅचचं लॉन्चिंग म्हणजे ही बॅच उद्या दुपारी ठीक 12 वाजता लॉन्च होणार आहे आपल्या याच टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलवर. प्रत्येकाने उपस्थित राहायचं आहे. 26 जानेवारी निमित्त त्या बॅचवर ऑफर सुद्धा दिलेली आहे. जे जे नवीन आहेत, ज्यांचे अर्धवट अभ्यास झाला, त्या सगळ्यांसाठी ही बॅच फायदेमंद आहे. ऑफिस नंबरवर कॉल करून घ्या. आधी लॉन्चचा व्हिडिओ आपला पहा, त्याच्यानंतर ठरवा. ठीक आहे, चला जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? स्वार्थी, करणरूपी, अकरणरूपी, विद्यार्थी. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात, मग नकारार्थी वाक्यांना काय म्हणत असतील? नकारार्थी वाक्यांना अकरणरूपी वाक्य म्हणतात. कारण नाही बरं का, अकरणरूपी वाक्य म्हणतात. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. आता महत्वाचा वृत्त या टॉपिक वरचा बरेच विद्यार्थी स्किप करणारा प्रश्न नाही स्किप करणारा, टॉपिकच स्किप करतात डायरेक्ट. य य य य हे कोणत्या अक्षर गणवृत्ताचे गण आहेत? य य य य. इंद्र वज्रा, भुजंग प्रयास नाही, भुजंग प्रयात, वसंत तिलका आणि पृथ्वी. य य य य म्हणजेच काय? य गण 4 आहेत, म्हणजे याच्यामध्ये अक्षर किती असतील रे? 3 एका गणात अक्षर असतात. 3 चोक 12 अक्षर असतात आहेत. मग य य य य म्हणजे यरतण भज सम आद्य लघु झाला, म्हणजे या पद्धतीने य य य य. याच्यामध्ये ज्या काही ओळी येतील त्याचे गण अशा पद्धतीने पडतील. मग य य य य कोणाचा आहे? तर भुजंग प्रयाताचे गण आहेत. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच यातून काय सूचित होते? जुना प्रश्न आहे. गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच. योग्यता, शक्यता, तर्क आणि कर्तव्य. म्हणजे चांगली गोलंदाजी कोण करू शकतं? कुंबळे. त्यांची काय कळते आपल्याला इथे? योग्यता कळतीये, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला. हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापरतात? हाक मारताना आपल्या नावापुढे कुठलं? आपलं नाव म्हणजेच आपण ज्याला हाक मारतोय आणि पुढे हाक मारून त्याला काहीतरी काम सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल
मुलांनो हाक मारली मी तुम्हाला ना, लेक्चर लाईक करा. दुसरं काय सांगणार? ठीक आहे, तुम्हाला हाक मारली, हाक मारल्यानंतर पुढे काहीतरी काम सांगितले, त्या दोघांच्या मध्ये आपण काय देणार? हाक मारल्यानंतर मध्ये काय देतो? स्वल्प विराम देतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला आता तरी करा लाईक. एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असणारा अलंकार कोणता? पुढचा प्रश्न आहे आपला. यमक अलंकार, रूपक अलंकार, दृष्टांत अलंकार, श्लेष अलंकार. एक शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. म्हणजे एका शब्दाचे एकापेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 2 अर्थ एका शब्दाचे पाहिजेत. म्हणजे कुठला अलंकार येईल? श्लेष अलंकार येणार. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला तर टिकर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. राहिलेले जे प्रश्न आहेत उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. उद्या म्हणजे सोमवारी. उद्या आपलं ठीक 12 वाजता आपले टिकर मराठीची 13वी बॅच आपण लॉन्च करत आहोत. प्रत्येकाने वेळेत उपस्थित राहायचंय आणि ऑफरचा फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. टिकर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे तोही जॉईन करून घ्यायचा आहे प्रत्येकाने. तर हे होतं आजचं आपलं छोटंसं लेक्चर 16-17 मिनिटाचं. कसं वाटलं ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. भेटूयात उद्या पुन्हा ठीक 12 वाजता बॅच लॉन्च करण्यासाठी आणि शिकण्यासाठी आपण भेटणार आहोत सोमवारी दुपारी ठीक 3 वाजता याच टायमिंगला. चला थांबूया. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.